राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सभागृहात चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक समजून सांगितल्यानंतर विरोधकांनी यावर भूमिका मांडली. ठाकरेंच्या शिवसेनेने विधेयकास पाठिंबा दिला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध दर्शवला आहे. धर्म स्वातंत्र्य बिलाच्या हेतूला आमचा विरोध आहे. जबरदस्तीने धर्मांतराला आमचा विरोध आहे. धर्म स्वातंत्र्य या नावाने बिलाने म्हणजे संविधानाला छेद देणं आहे. गौतम बुद्धांनी केलेले धर्मांतर हे पहिलं धर्मांतर आहे. मग गौतम बुद्ध, जैन आणि बसवेश्वर यांना आता जेलमध्ये जावं लागलं असतं, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धर्म स्वातंत्र्य विधेयकास विधानसभेतील चर्चेदरम्यान आपला विरोध दर्शवला आहे. यावेळी आपल्या मुलीच्या लग्नाचे उदाहरण त्यांनी दिले. जातीच्या भिंती तोडायच्या असेल तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात. माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. परत एकदा सांग, धर्मांतराला आमचा विरोध आहे, पण ह्या बिलाच्या नावालाच आमचा विरोध आहे. धर्म स्वातंत्र्य ह्या नावाखाली तुम्ही धर्मामध्ये परत एकदा एका विशिष्ट जातीचा पगडा उभा राहील याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला आम्हाला मान्य नाही. त्याला आम्ही कायम विरोध केलाय आणि तो विरोध आमचा कायम राहील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा संविधानाने एखादी गोष्ट निर्णय घेतलेला आहे, संविधानात ते आलेलं आहे, तेव्हा त्या संविधानामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कुठल्याही राज्य सरकारला संविधानामध्ये जाण्याचा अधिकार नाही. द व्हेरी टायटल ऑफ द बिल इज फॉल्टी. विधानसभेत बोलतोय मी, विधानसभेत. त्यामुळे सागरजी, हे इथे जी जखम आहे ना, ती आम्हाला बोलायला लावते. बाकी आम्हाला काही हे नाही आहे. तुम्ही जे बिल आणलंय त्या बिलातला जो मूळ हेतू आहे की धर्मांतराला विरोध झाला पाहिजे, जबरदस्तीने धर्मांतरण होता कामा नये. येस, वी आर विथ यू. पण याच्या मागे जे तुम्ही लिहिलंय धर्मस्वातंत्र्य, ते धर्मस्वातंत्र्य नाही आहे. तुम्ही धर्मावरती परत एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय. कोणी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कोणाच्या बापाने दिलेला नाही. जर संविधान आहे तर संविधानाला मान्यता द्या. तुम्ही संविधानावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न हळूहळू करतात आणि आज तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. त्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तुम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करता. काही चुकीचं बोलत नाही आम्ही, आणि अनुभवातनं बोलतो. हे अनुभवातनं बोलतो. नोटीस द्या. किती दिवसाची नोटीस आहे? 60 हे 60 दिवस त्या म्हणजे एक मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांनी असं लपून छपून कुठेतरी डोंगरा मिंगरात जाऊन राहायचं की अरे बाबा आज मारतील का उद्या मारतील, म्हणजे जिवंतच राहणार नाहीत. आणि मी तर आंतरधर्मीय, आंतरजातीय या विवाहाच्या बाजूने आहे. या जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील, या धर्माच्या भिंती तोडायच्या असतील तर जाऊ द्या ना तुमची पोरगी दुसऱ्याच्या घरात आणि स्वीकारा ना तिला. हे बोलताना मी धाडसाने सांगतो, माझ्या मुलीने ख्रिश्चनाशी विवाह केला आहे, त्याला जावई म्हणून मी स्वीकारलाय. तो पण माणूसच आहे ना. हे सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा नाही, पण स्वीकारण्याचं उत्तरदायित्व म्हणजे दायित्व तर असावं, तेवढा मनाचा मोठेपणा तर असावा. अहो, ते दिल्लीमध्ये कोणाकोणाच्या पोरीने कोणाकोणाशी लग्न केलं जरा यादी वाचा. काय